Hello friends, I am Shinde JS. Today we are going to learn one of the poem from your 10th standard textbook. The title of the poem is A Teenager's Prayer. This poem is composed by J. Morse. In this poem, the poet or the narrator plays the role of a teenager. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या आपल्या टेक्स्टबुकमधील कोर्सबुकमधील पहिली कविता अ टीनएजर प्रेयर ही पाहणार आहोत. या कवितेचे कवी आहेत जे मॉर्स. या कवितेमध्ये कवी स्वतः एका टीनएजर मुलाच्या भूमिकेमध्ये आहे. या कवितेमध्ये कवी आयुष्यामधील जीवनाचा मार्ग, स्वतःच्या आयुष्याचा मार्ग निवडण्यासाठी ईश्वराशी प्रार्थना करतो आहे. सर्वप्रथम आपण या टीनएजर या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. टीनएजर म्हणजे किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी. हू आर टीनेजर्स? ऑल ऑफ यू आर टीनेजर्स. The age between 13 to 19 is called a teenage. It means the age from 13, 14, 15, 16, 17, 18 or 19. These are the age of our teenage life. And the narrator himself plays the role of a teenager. म्हणजे स्वतःच कवीने टीनएजरची भूमिका या कवितेमध्ये मांडली आहे. आणि या कवितेमधून कवीने आयुष्यामध्ये कुठला मार्ग निवडायचा आणि तो मार्ग निवडत असताना आयुष्यामध्ये कुठल्याही वाईट किंवा चुकीच्या किंवा मोहाच्या बळी पडू नये यासाठी ईश्वराशी प्रार्थना केलेली आहे. ईश्वराला ताकद मागितलेली आहे की जेणेकरून मला कुठला वाईट मार्ग माझ्यासमोर आला, वाईट हेतू माझ्यासमोर आला तर तो करायचा नाही, हे ठामपणे नाही म्हणण्याची क्षमता माझ्यामध्ये तू निर्माण कर. तर आपण या कवितेचं स्टँडा बाय स्टँडा एक्सप्लेनेशन आणि वर्कशॉप पाहणार आहोत. सो आय हॅव द कोर्स बुक ऑफ 10th स्टँडर्ड इन माय हँड. माझ्याजवळ इयत्ता 10वीचं टेक्स्टबुक आहे आणि तुमच्याजवळही असेल. तुम्हीही लाईन टू लाईन या कवितेचं एक्सप्लेनेशन पाहू शकता. So let us begin without wasting our time. I will read the first stanza of this poem and then I will give you the explanation of this poem. Each day brings new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. तर कवी या ठिकाणी आपल्याला सांगतोय की टीनएजर्सकरिता ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात घेऊन येत असतो. न्यू बिगिनिंग्स. टीनएजर्सकरिता प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात घेऊन येत असतो. आणि अशा वेळी प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला बिगिनिंग ऑफ द ईच डे म्हणजे प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला मला माझे निर्णय घ्यावे लागतात किंवा मी निर्णय घेतलेच पाहिजे. डिसिजन्स आय मस्ट मेक म्हणजे प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला मला माझे निर्णय घ्यावेच लागतात. आय ॲम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आता आयुष्याच्या मार्गावर पुढे जाताना किंवा आयुष्याचा मार्ग निवडत असताना माझ्यासमोर अनेक रस्ते असतील, अनेक वाटा असतील, अनेक पर्याय असतील. त्यापैकी कुठला पर्याय निवडावा, कोणता मार्ग निवडावा, कुठला मार्ग मला आयुष्याच्या योग्य वळणावर घेऊन जाईल ते आय ॲम द ओनली वन म्हणजे मला स्वतःलाच ठरवायचं आहे. मला तो स्वतःलाच निवडायचा आहे की कोणता मार्ग मी निवडला पाहिजे आणि कुठल्या मार्गाने मी पुढे गेलं पाहिजे. दिस इज द एक्सप्लेनेशन इन मराठी of the first stanza. I will tell you the English explanation of this
of the first stanza. Friends, in this stanza, the poet said that each day is new beginning for everyone, and at that time, at the beginning of the each day, we must make our decisions. And there are so many options, there are so many ways on the road of life, and which road we take to the success of our life. And the poet says that whatever the decisions I want to take, I have to take myself. कोणता निर्णय घ्यायचा आहे, कुठला मार्ग निवडायचा आहे, तो मला स्वतःलाच निवडायचा आहे. This is the simple explanation of the stanza number 1. So let's move forward. Let us start the stanza number 2 of this poem. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. In this stanza, we must understand these two words. Which are these two words? I will write on the blackboard. Sorry, it is a whiteboard, so I will write on the whiteboard. The way of success. One way, take the narrator to the great success, and other, take to the darkened path. You have to remember these words from this stanza. या स्टँजामधले तुम्हाला हे शब्द लक्षात ठेवावे लागतील. ग्रेट सक्सेस म्हणजे उत्तुंग यश, आणि डार्कन पाथ म्हणजे काळोखा मार्ग, अपयशाचा मार्ग, आणि डिस्ट्रेस म्हणजे या ठिकाणी त्रास, दुःख वगैरे. आता कवी या ठिकाणी दोन मार्ग आपल्याला सांगतोय. एक मार्ग त्याला यशाच्या फार मोठ्या शिखरावर घेऊन जाणारा आहे, तर दुसरा मार्ग तो त्याला डार्कन पाथ, अंधाराच्या ठिकाणी म्हणजेच अर्थात अपयशाच्या ठिकाणी त्याला घेऊन जाणार आहे. आणि कवी म्हणतो की मग या ठिकाणी मी निवडलेला मार्ग एकतर मला यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाईल, नाहीतर अपयशाच्या वाटेने घेऊन जाईल. आणि जो काही मार्ग मी निवडला आहे मग तो मला यशाकडे घेऊन जाईल अथवा अपयशाकडे घेऊन जाईल. जो काही मार्ग मी निवडलेला आहे किंवा जो काही निर्णय मी घेतलेला आहे त्या निर्णयाची सर्वस्व जबाबदारी ही माझी असेल. म्हणजे यश मिळालं तरी ते मी घेतलेल्या निर्णयामुळे, आणि अपयश मिळालं तरी ते सुद्धा मी घेतलेल्या निर्णयामुळे. म्हणजे कवी या ठिकाणी म्हणतो की मग कोणता मार्ग मी निवडावा, कुठला मार्ग मला यशाच्या उत्तुंग शिखराकडे घेऊन जाईल, फार मोठ्या यशापर्यंत पोहोचेल, याबद्दल तो कन्फ्यूज आहे. आणि मग जर डार्कन रोड निवडला तर त्यापासून मला काय होणार आहे, दुःख मिळणार आहे, त्रास मिळणार आहे, अपयश मिळणार आहे. त्यामुळं जसं की एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की एखादा सामना जेव्हा आपण पाहत असतो, एखादा सामना पाहत असतो त्यावेळेस त्या सामन्यामध्ये एखाद्या संघाचा कर्णधार ऑन फील्ड म्हणजे मैदानामध्ये डायरेक्ट डिसिजन्स घेत असतो, निर्णय घेत असतो की आता नेमकं काय करायचं आहे. जे काही निर्णय तो कर्णधार त्यावेळेला घेईल तो त्याच्या स्वतःचा तो निर्णय असेल. मग त्याने घेतलेला निर्णय एकतर त्याला काय करेल, ग्रेट सक्सेस मिळवून देईल किंवा डार्कन रोडला घेऊन जाईल, म्हणजे अपयशाकडे घेऊन जाईल. पण तो निर्णय घेणारा कोण आहे, तो स्वतःच. त्या निर्णयाची जबाबदारी कोणाची आहे, त्याची स्वतःचीच. आणि मग आपल्याला सुरुवातीला एखादा निर्णय घेताना समजतं का हे मला यशाकडे घेऊन जाणार आहे का अपयशाकडे. फक्त निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आपण निर्माण केली पाहिजे, बरोबर. तर दिस इज द सिम्पल एक्सप्लेनेशन ऑफ दिस स्टँडा नंबर 2. तर या स्टँडा नंबर 2मध्ये कवी आपल्याला सांगतोय की आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ
दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. म्हणजे मी निवडलेला मार्ग मला एकतर यशाच्या उत्तुंग शिखराकडे घेऊन जाईल, फार मोठ्या यशाकडे घेऊन जाईल, नाहीतर मी निवडलेला मार्ग मला काळोख्या ठिकाणी म्हणजे अपयशाच्या ठिकाणी घेऊन जाईल. परंतु जो काही मार्ग मी निवडला आहे किंवा जो काही मी निर्णय घेतला आहे त्या निर्णयाची सर्वस्व जबाबदारी ही माझीच असेल. दिस इज द सिम्पल एक्सप्लेनेशन ऑफ स्टँजा नंबर 2. सो स्टुडंट, लेट्स मूव फॉरवर्ड. स्टँजा नंबर 3. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. Help me stand for what is right and bring out the best in me. आता तिसऱ्या स्टँजामध्ये, स्टँजा नंबर 3 मध्ये कवी या ठिकाणी ईश्वराशी प्रार्थना करतोय. देवाला किंवा ईश्वराला प्रार्थना करून म्हणतोय, प्लीज हे लॉर्ड, हे गॉड, हे ऑलमायटी, प्लीज ओपन अप माय आईज. हे देवा, हे ईश्वरा, कृपा करून माझी दृष्टी तू उघड, माझे डोळे तू उघड. कशासाठी माझे डोळे उघड? दॅट आय माइट क्लिअरली सी. जेणेकरून मला या जगामध्ये काय चांगलं आहे, काय माझ्यासाठी योग्य आहे हे मला पाहता येईल. म्हणून कवी या ठिकाणी ईश्वराला प्रार्थना करतोय, हे लॉर्ड, हे गॉड, प्लीज ओपन अप माय आईज दॅट आय कॅन सी क्लिअरली what is the right for me or what is the wrong in this world. म्हणून कवी ईश्वराला म्हणतोय की हे ईश्वरा, कृपा करून माझे डोळे उघड, जेणेकरून मला या जगामध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे मला स्पष्टपणे पाहता येईल. अँड हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. काय योग्य आहे, व्हॉट इज राईट मीन्स काय माझ्यासाठी योग्य आहे ते मला निवडता यावं, हे जाणून घेण्याची किंवा मला ते पाहता यावं, याकरिता तू काय कर, माझे डोळे उघडण्यासाठी मला मदत कर. तू नेहमी माझ्या बाजूने उभा टाक, योग्य निर्णयाच्या दिशेने, म्हणजे मला योग्य निर्णय घेता येईल याकरिता तू मला हेल्प कर, मदत कर. अँड ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि माझ्यामधला सर्वोत्तमपणा म्हणजे पॉझिटिव्ह गुण तू बाहेर आण. आणि तो बाहेर येण्यासाठी हे ईश्वरा, हे देवा, तू मला मदत कर. म्हणजेच मित्रांनो, स्टँजा नंबर 3 मध्ये कवी ईश्वराला प्रार्थना करतोय की ग्रेट सक्सेस आणि डार्कन पाथ कोणता आहे, फार मोठ्या यशाकडे घेऊन जाणारा मार्ग आणि अपयशाकडे घेऊन जाणारा मार्ग कोणता आहे हे पाहण्याची मला दृष्टी दे, जेणेकरून मला तोच मार्ग दिसेल जो मला यशाच्या शिखरावरती घेऊन जाईल. म्हणजे मी या डार्कन रोडला जाईल का? नाही. त्यामुळं मला दुःख होईल का? अजिबात होणार नाही. म्हणून हे ईश्वरा, प्लीज गॉड, प्लीज लॉर्ड, हेल्प मी टू स्टँड. प्लीज गॉड, हेल्प मी टू चूज द राईट पाथ ऑफ द लाईफ. म्हणजे जीवनामध्ये योग्य मार्ग निवडण्यासाठी माझे डोळे उघडे कर, मला दृष्टी दे, जेणेकरून मला या जगामधलं काय चांगलं आहे, काय वाईट आहे ते योग्य पद्धतीने पाहता येईल. अँड हेल्प मी टू स्टँड व्हॉट इज राईट. म्हणजे काय चांगलं आहे आणि काय अयोग्य आहे, काय वाईट आहे हे मला निवडता येईल. ती निवडण्याची क्षमता, चांगलं आणि वाईट यामधला फरक जाणून घेण्याची क्षमता तू माझ्यामध्ये निर्माण कर. हे ईश्वरा, चांगला आणि वाईटमधला फरक मला समजू दे, तो समजण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण कर. अँड ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि ज्यामुळं माझ्यामधला जो सर्वोत्तम गुण आहे तो मी बाहेर आण, आणि ज्यामुळं मला कुठे जाता येईल, यशाच्या शिखरापर्यंत, आयुष्याच्या वळणावरती यश मला मिळवता येईल. दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ स्टँजा नंबर 3. तर शॉर्टमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, संक्षिप्तमध्ये, की इन स्टँजा नंबर 3 द पोएट रिक्वेस्ट द गॉड टू हेल्प हिम टू ओपन हिज आईज दॅट
That's why the poet sees clearly what is right for him, which road is right for him, which road that takes him to the great success. This is the explanation of stanza number 3. Let us move forward. Stanza number 4 of this poem. Help, Lord, to just say no when temptation comes my way. या ठिकाणी टेम्पटेशन हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. टेम्पटेशन टेम्पटेशन म्हणजे अ स्ट्रॉंग wish to do something bad or evil. या ठिकाणी कवी टेम्पटेशन हा शब्द आपल्याला या स्टँजामध्ये आलेला आहे. टेम्पटेशन म्हणजे काय? अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर इव्हिल, म्हणजे काहीतरी वाईट करण्याची तीव्र इच्छा म्हणजेच टेम्पटेशन, आणि त्याचा मोह, अभिलाषा वगैरे त्याचा अर्थ होतो. तर कवी या ठिकाणी परत एकदा ईश्वराला प्रार्थना करतोय. काय म्हणतो बघा? हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे. कवी म्हणतो, हे ईश्वरा, माझ्यामध्ये नाही म्हणण्याची क्षमता निर्माण कर. नाही म्हणण्यासाठी मला हेल्प कर प्लीज. लॉर्ड मीन्स गॉड. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. हे ईश्वरा, हे देवा, नाही म्हणण्याची क्षमता तू माझ्यामध्ये निर्माण कर. परंतु केव्हा नाही म्हणण्याची क्षमता निर्माण कर? केव्हा नाही म्हणण्याची क्षमता निर्माण कर? तर वेन टेम्पटेशन कम्स टू माय वे. टेम्पटेशन म्हणजे जेव्हा माझ्यावर एखादी वाईट गोष्ट करण्याची परिस्थिती येईल, वाईट गोष्ट करण्याची वेळ येईल, किंवा मी एखाद्या वाईट गोष्टीचा बळी पडत असेन, त्यावेळेस मी ठामपणे, अगदी कॉन्फिडेंटली, खंबीरपणे मला नाही म्हणता यावं, आणि ती नाही म्हणण्याची क्षमता तू माझ्यामध्ये निर्माण कर. हेल्प मी टू जस्ट से नो. नाही म्हणण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण कर. जेव्हा माझ्या मनामध्ये टेम्पटेशन निर्माण होईल, म्हणजे मी एखाद्या वाईट गोष्टीचा बळी पडेन किंवा वाईट गोष्ट माझ्या मनामध्ये येईल, त्यावेळेस तू नाही म्हणण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण कर. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. आणि मग जर मी टेम्पटेशन माझ्या मार्गात येऊ दिलं नाही, तर त्यामुळं मला काय फायदा होईल? जेणेकरून मी माझ्या भविष्यातल्या ध्येयधोरणे गाठण्यासाठी किंवा माझे भविष्यामधलं एम मिळवण्यासाठी माझं शरीर आणि माझं मन मी पूर्णपणे काय करेन? तंदुरुस्त ठेवीन, जेणेकरून मला भविष्यामध्ये माझ्या आयुष्याचा यशाचा मार्ग पूर्ण करण्यास मदत होईल. इट मीन्स इन दिस स्टँजा द पोएट अगेन रिक्वेस्ट द गॉड. परत एकदा कवी देवाला विनंती करतोय, हे लॉर्ड, ए गॉड, प्लीज हेल्प मी टू जस्ट से नो वेन द टेम्पटेशन कम्स टू माय वे. जेव्हा माझ्या मनामध्ये टेम्पटेशन निर्माण होईल, टेम्पटेशन बॅड थिंग, एखादी वाईट गोष्ट निर्माण होईल किंवा वाईट गोष्ट करण्याची इच्छा निर्माण होईल, त्यावेळेस खंबीरपणे मला नाही म्हणता येईल, आणि ती नाही म्हणण्याची क्षमता तू माझ्यामध्ये निर्माण कर. आणि जर मी एक टेम्पटेशनचा बळी पडलो नाही, जर मी टेम्पटेशन टाळलो, मोह टाळला, तर मला माझ्या भविष्यातला यशाचा मार्ग मिळवण्यासाठी माझं शरीर, माझं मन काय करता येईल? तंदुरुस्त आणि फिट ठेवता येईल. लेट अस मूव फॉरवर्ड the last stanza of this poem. When my teenage years are over. आता कवी या ठिकाणी आपल्याला सांगतोय की जेव्हा मी माझे टीन एज पूर्ण करून
आयुष्याच्या पुढच्या वळणावर जाईन, म्हणजे यूथकडे मी पुढे जाईन, यूथच्या मार्गावर जाईल, तेव्हा वेन माय टीन एज इयर्स आर ओव्हर आय नो दॅट आय विल सी, तेव्हा मला काय लक्षात येईल किंवा मला काय समजेल किंवा मला काय कळेल, त्यावेळेला मला कळेल की दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. म्हणजे जेव्हा माझी टीन एज पूर्ण होतील, आयुष्यातले हे किशोरवयीन अवस्था मी पूर्ण करून पुढच्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये जाईन, तेव्हा मला काय समजेल की मी टीन एज जी लाईफ आहे माझी, दॅट लाईफ इज लिव्ड व्हेरी बेस्ट, मी माझं आयुष्य सर्वोत्तम जगलो, मी कुठल्या टेम्पटेशनला बळी पडलो नाही किंवा मी कुठला वाईट मार्ग निवडला नाही, आणि मग मी माझी लाईफ एकदम चांगली जगली. आणि परत देवाला म्हणतो की जसं मी माझं टीन एज जगलो तसंच पुढे आयुष्याचं ध्येय गाठण्यासाठी, यशाच्या उत्तुंग शिखरावर जाण्यासाठी तू जर माझ्यासोबत असशील म्हणजे ईश्वरा तू माझ्यासोबत असशील, हे गॉड तू माझ्यासोबत असशील, तर मला माझ्या आयुष्याचा मार्ग सहजपणे गाठता येईल. सो हिअर we saw or we learned the stanza by stanza explanation in Marathi of this teenager prayer. I hope all of you understand this poem very easily. I am trying to teach you in a simple language, in a simple method. Thank you.